नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही. नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांची ग्वाही. पाण्याचा निचरा करणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना वेग वाढवला. तुकाराम मुंडेंची 25वी बदली. आता आपत्ती व्यवस्थापन, दिव्यांग कल्याणमधील गैरप्रकारांना घातला आळा. मुंबई महापालिकेनं वसूल केला 102% मालमत्ता कर. शेवटच्या दिवसापर्यंत 7,534 कोटी झाले तिजोरीत जमा. एप्रिल पासून जून पर्यंत देशभरात उकाड्याचा कहर. नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा. भारतीयांच्या ताटातून तृणधान्य गायब. आहार बदलामुळे मधुमेह, लठ्ठपणाचा धोका वाढला. 125 ग्रॅम तृणधान्य खाणं आवश्यक. युद्ध घरापर्यंत. रोजच्या वस्तू महागणार. बाटलीबंद पाणी, मीठ, खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन वस्तूंपासून ते AC, फ्रीज, स्मार्टफोन, टीव्ही सारख्या टिकाऊ वस्तू आणि वैद्यकीय साहित्यापर्यंत सर्वच वस्तू महाग होण्याची चिन्हे. नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर. फडणवीस सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा. दौंडच्या स्वामी चिंचोलीमध्ये सामायिक पाईपलाईनच्या पाण्यावरून वाद. महिलांसह मुलांनाही मारहाण. चौघांवर गुन्हा दाखल. इंदापूरच्या भिगवण बाजारपेठेत रत्नागिरी देवगड हापूस आंबा पहिल्यांदाच दाखल. 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हापूस आंबा भिगवणच्या बाजारात. ग्राहकांची हापूस आंब्याला मोठी मागणी. उल्हासनगरमध्ये संजय गांधी नगर स्कायवॉक खाली गांजा विक्रीवर मध्यवर्ती पोलिसांची धाड. 700 ग्रॅम गांजा जप्त. अशोक रोकडे ताब्यात. परिसरात खळबळ. पुरवठादाराचा शोध सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.